जय हिंद. मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार. आज आम्ही स्वतः बहुजन विकास अभियानच्या वतीने शेताची पाहणी करावून या ठिकाणी शेतामध्ये आलो आहोत. शेतामध्ये येत असताना शेतकऱ्याच्या व्यथा आहेत, त्या अत्यंत वाईट व्यथा आहेत. कारण शेतामध्ये पेरलं गेलेलं आहे, मात्र पेरलं असताना काही काही ठिकाणी पीक उगवलं, काही काही ठिकाणी पीक उगवलं नाही. कारण सर्व याला जबाबदार पाऊस आहे. वेळेवर पाऊस पडला नसल्यामुळं शेतकऱ्याला दिवस आज आलेत. गत वर्षी पाऊस झाला म्हणून शेतकरी संकटात, आणि या वर्षी पाऊस कमी म्हणून शेतकरी संकटात. उदगीर जिल्हा, लातूर जिल्हा पीक विमा नाही, निसर्गाने कोप केला. पीक विमा नाही, शासनाने कोप केला. आणि सरकारला विनंती आहे, तुम्ही शेतकऱ्याला सरसकट मदत करावी. कारण आज मराठवाडा पूर्णतः कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची आज गरज आहे मराठवाड्यामध्ये. लातूर जिल्ह्यामध्ये तसाच प्रकार आहे. काही ठिकाणी पाऊस पडला, काही ठिकाणी नाही. आणि आज शेतकरी आज हातबल झालेला आहे. पूर्ण वर्षभर कमाई करायचं, पूर्ण खर्च या शेतामध्ये घालायचा आणि निसर्गाची वाट बघत राहायचं. मग शेतकरी आत्महत्या कसे करणार नाहीत? कशा आत्महत्या शेतकरी करणार नाहीत? मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या केलेत. शेतकऱ्याचं असंच राहिलं तर महाराष्ट्रामध्ये अन्नधान्याचा तुटवडा पडल्याशिवाय राहणार नाही. अहंकार माजेल. शेतकऱ्यांनी धान्य पिकवणे शेतात नाही आले तर अहंकार माजेल. लोक एकमेकावर तुटून पडतील, अन्नासाठी तुटून पडतील. जी परिस्थिती पाकिस्तानामध्ये झाली ती परिस्थिती मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल. म्हणून सरकारने या सरळ हाताने शेतकऱ्याला मदत करण्याची आज गरज आहे. पाऊस वेळेवर नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतायत, हे देखील दुर्दैव आहे. सरकारने या शेतकऱ्याच्या भावना तुम्ही खरं ओळखून घेऊन जायमुखावर जाऊन खरंच शेतकऱ्यावर संकट कसे आलंय हे सर्व पाहून आपण शासन म्हणून एक मायबाप म्हणून शासनाने योग्य तो निर्णय घेऊन सरळ हाताने मराठवाड्यातील शेतकऱ्याला, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा, त्यांना पीक विमा द्यावा आणि सरळ हाताने मदत करावी ही विनंती मी तुमच्या माध्यमातून करतो. जय हिंद.